सांगलीत युवकाचा दगडाने ठेचून खून. रुग्णालयातील काम आटपून घरी जात असताना एका युवकाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव मयुरेश यशवंत चव्हाण, वय वर्ष 30, राहणार भेंडवडे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असे आहे. तो सांगलीत एका हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली असून खून झालेल्या घटनास्थळी तरुणाची एक बाईकही आढळून आली आहे. संजयनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. मयूर चव्हाण सांगलीत एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. काल रात्री तो हॉस्पिटलमधून काम आटपून बाहेर पडला. त्यानंतर आज सकाळी मयूर याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा तपास संजयनगर पोलीस करीत आहेत. आरोपी पकडण्यासाठी इतर ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत. घटनास्थळी उपपोलीस अधीक्षक प्रनिल गिल्डा, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली.